नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 2 चा पहिला प्रश्न सोडवणार आहोत. एंजेला डिपॉझिटेड 15,000 rupees in a bank at a rate of 9 PCPA. She got simple interest amounting to 5,400 rupees. For how many years had she deposited the amount? एंजेलने 15,000 rupees 9 PCPA या रेटने काही वर्षासाठी बँकेत ठेवलेले आहेत. तर तिला 5,400 रुपीज सिंपल इंटरेस्ट मिळाले. तर एंजेलने किती वर्षासाठी रक्कम बँकेत ठेवली, किती वर्षासाठी म्हणजे आपणास टाईम कालावधी काढायचा आहे, हे आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. सोडूया मित्रांनो. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. आन्सर प्रश्नामध्ये दिलेली माहिती काय काय आहे ती आपण प्रथम लिहू. गिवन डाटा एंजेला डिपॉझिटेड 15,000 रुपीज म्हणजे बँकेत किती पैसे ठेवले तिने 15,000 रुपीज म्हणजे पी होईल. पीची व्हॅल्यू दिली आहे आपणास 15,000 रुपीज इन अ बँक ॲट अ रेट ऑफ रेट दिलेला आहे आर दिलेला आहे 9 PCPA. सिंपल इंटरेस्ट दिलेले 15,000 रुपीजवर तिला ₹5,400 एवढे सिंपल इंटरेस्ट मिळाले. हाऊ मेनी इयर्स म्हणजे टी काढायचा आहे, कालावधी, टाईम. हाऊ मेनी इयर्स हे आपणास आता वी नो, आपणास फॉर्म्युला माहीत आहे सिंपल इंटरेस्टचा. I = P × R × T आणि डिवायडेड बाय 100 हा फॉर्म्युला आहे आपला. प्रत्येकाच्या व्हॅल्यू टाकू आपण. I 5,400, Pची व्हॅल्यू 15,000, Rची व्हॅल्यू 9 आणि Tची व्हॅल्यू आपणास कॅल्क्युलेट करायची आहे 100 ॲज इट इज. देअरफॉर आता 0 0 0 0 कॅन्सल म्हणजे काय राहील इक्वल टू येथे फक्त 150 राहील इंटू 9 आणि इंटू टी हे 100 कॅन्सल झाले. आता हे सर्व मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. या साईडला आणलं आपण तर डिव्हिजनमध्ये जाईल. देअरफॉर टी इक्वल टू 5,400 अपॉन बरोबर आहे. देअरफॉर टीची व्हॅल्यू हा 0 कॅन्सल तर हा 0 कॅन्सल म्हणजे राहील आपलं 540 15 इंटू 9. देअरफॉर टी इक्वल टू 9चा भाग जाईल 9 1 9 9 सखी 54 0 ॲज इट इज म्हणजे 60 अपॉन 15. आता 15चा भाग जाईल याला 15 1 15 15 चौक 60 म्हणजे टीची व्हॅल्यू मिळाली आपणास 4. टी आहे, कालावधी आहे, टाईम आहे म्हणून युनिट येईल आपलं इयर्स. Hence she had Angela had deposited 15,000 rupees for 4 years. टीची व्हॅल्यू 4 इयर्स. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.